नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे फेब्रुवारी महिन्यातील पहिला दिवस 1 फेब्रुवारी 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? दरवर्षी किंवा महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस हा केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, 2 जानेवारीला दरवर्षी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस म्हणून आपण साजरा करतो. क्लिअर? प्रश्न महत्त्वाचा आहे, एक्झाम मध्ये या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? अलीकडेच चर्चेमध्ये असणारे पेचोरा नावाचं क्षेपणास्त्र मिसाईल कोणत्या प्रकारच्या हवाई संरक्षण प्रणाली म्हणून वर्गीकृत करण्यात आलेलं आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र. लक्षात घ्या, पर्याय क्रमांक डी, जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी पेचोरा क्षेपणास्त्राबद्दल बोलण्यात आलं. 2 पॉइंट लिहून घ्या. पेचोरा, ज्याला औपचारिकरित्या S-125 नेवा किंवा पेचोरा या नावाने ओळखलं जातं, ही सोव्हिएत मूळची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली आहे, जी कमी ते मध्यम उंचीच्या धोक्यांसाठी या ठिकाणी वापरली जाते किंवा यूज केली जाते. ही प्रणाली V-600 क्षेपणास्त्रांसह रडार मार्गदर्शित लॉन्चर्स आणि अग्नि नियंत्रण युनिट या ठिकाणी वापरते या ठिकाणी त्यांच्या ऑपरेशन्समध्ये. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. दरवर्षी भारतीय तटरक्षक दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आजच्याच दिवशी म्हणजेच 1 फेब्रुवारीला दरवर्षी आपण या ठिकाणी भारतीय तटरक्षक दिवस म्हणून साजरा करतो. हा दिवस साजरा करण्याचा मागचा मुख्य उद्देश काय ते लिहून घ्या. भारताच्या सागरी सीमा सुरक्षित ठेवणे, तस्करी रोखणे आणि मच्छीमारांचे रक्षण करणे या सर्व उद्देशाने आपण दरवर्षी 1 फेब्रुवारीला भारतीय तटरक्षक दिवस म्हणून साजरा करतो. ठीक आहे, प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 1 फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिवस, 2 फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिवस, 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस, 7 फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस, 10 फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस, 11 फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस, 12 फेब्रुवारी डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस, 13 फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती, 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार, 20 फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस, 21 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस, 24 फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस, 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक NGO दिवस आणि 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. 2026च्या प्रजासत्ताक दिवसाच्या संचालनामध्ये या ठिकाणी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या जे काही श्रेणी आहेत त्याच्यामध्ये कोणत्या राज्याच्या झांकीने या ठिकाणी प्रथम क्रमांक पटकावलेला आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर या ठिकाणी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या श्रेणीमध्ये महाराष्ट्र राज्याच्या झांकीने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला द्वितीय आणि तृतीय हे देखील तुम्हाला क्रमांक विचारले जाऊ शकतात. प्रथम क्रमांक आहे महाराष्ट्राचा. महाराष्ट्राने या ठिकाणी कोणता देखावा केला होता? तर गणेशोत्सवावरती थीम या ठिकाणी आयोजित केली होती किंवा सादर केली होती. याच्यामध्ये वैशिष्ट्य काय होतं? तर महाराष्ट्राच्या चित्ररथावर पारंपरिक लेझिम आणि ढोल ताशा पथकाचे प्रदर्शन करण्यात आलं होतं. हे झालं प्रथम क्रमांक. महाराष्ट्राबद्दल गणेशोत्सव या ठिकाणी थीम आयोजित करण्यात आली होती किंवा सादर करण्यात आली होती. द्वितीय क्रमांक आहे जम्मू आणि काश्मीरचा. त्यांनी काय सादर केलं? तर हस्तकला आणि लोकनृत्याला या ठिकाणी सादर केलं. आणि तृतीय क्रमांक आहे केरळचा. त्यांनी काय सादर केलं? तर वॉटर मेट्रो आणि डिजिटल साक्षरता या ठिकाणी सादर करण्यात आलं आहे संचालनामध्ये. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. भारतामध्ये नागोबा जत्रा उत्सव कोठे साजरा केला जात असतो?
चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए केसलापूर, जे की तेलंगणा राज्याच्या अंतर्गत स्थित आहे. त्या राज्याच्या अंतर्गत नागोबा जत्रा, बरोबर, नागोबा जत्रा हा जो काही उत्सव आहे, फेस्टिवल आहे, तो या ठिकाणी साजरा केला जात असतो. ठीक आहे. लगेच या ठिकाणी आपण तेलंगणाबद्दल चर्चा करूया. तेलंगणा राज्याची स्थापना झाली 2 जून 2014ला. मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी, राज्यपाल आहेत जिष्णू देव वर्मा, राजधानी आहे हैदराबाद. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान मृगावानी आणि महावीर हरिना, आणि 2 महत्त्वाचे धरण सिंगूर आणि पोचरम. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 5. कोणत्या देशाने दुसऱ्यांदा पॅरिस हवामान करारातून अधिकृतपणे माघार घेतलेली आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी USA. अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, अमेरिकेनं या ठिकाणी दुसऱ्यांदा पॅरिस हवामान करारातून ऑफिशियली या ठिकाणी अधिकृतपणे माघार घेतलेली आहे. अमेरिका सांगायचं म्हटलं तर वर्तमानमधील 47व्या क्रमांकाचे अध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प, राजधानी आहे वॉशिंग्टन, चलन वापरलं जातं डॉलर. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6. कोणत्या राज्याने प्लॅटफॉर्म आधारित गिग कामगार कल्याण आणि विकास मंडळाची स्थापना केलेली आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर कर्नाटक राज्याने प्लॅटफॉर्म आधारित गिग कामगार कल्याण आणि विकास मंडळाची स्थापना केलेली आहे. याच्या मागचा उद्देश काय तर लिहून घ्या. ॲप आधारित गिग कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी फायदे देणे, मंडळाच्या घटनेवरील अहवालांमध्ये अधोरेखित केल्याप्रमाणे कायदेशीर चौकटींपासून कल्याणकारी उपायांच्या सक्रिय अंमलबजावणीकडे जाण्याचा या ठिकाणी या हालचालीचा मागचा या ठिकाणी उद्देश आहे. बरोबर. तर या सर्व गोष्टींसाठी या ठिकाणी जे काही गिग कामगार कल्याण आणि विकास मंडळाची स्थापना आहे ती करण्यात आलेली आहे प्लॅटफॉर्म बेस्ड. कोणत्या राज्यामध्ये तर कर्नाटक राज्याच्या अंतर्गत. कर्नाटक ज्या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956ला झाली. मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या, राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत, राजधानी आहे बेंगलुरू. 4 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान बांदीपूर, कुद्रेमुख, अंची आणि बॅनरघट्टा, आणि 5 महत्त्वाचे धरण तुंगभद्रा, कदरा, अलमाटी, कृष्णाराजा आणि नारायणपूर. पुढचा प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणता खेळाडू 500 एकेरी सामने जिंकणारा पहिला भारतीय शटलर या ठिकाणी बनलेला आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी PV सिंधू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर PV सिंधू ही जी काही खेळाडू आहे ती 500 या ठिकाणी एकेरी सामने जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय शटलर या ठिकाणी बनलेले आहेत. फर्स्ट या ठिकाणी बनलेले आहेत. त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, स्टार मार्क करून ठेवू शकता. पुढचा प्रश्न क्रमांक 8. बांगलादेश देशाने कोणत्या देशासोबत स्थानिक पातळीवर मानवरहित हवाई वाहने तयार करण्यासाठी आणि एकत्र करण्यासाठी करार केलेला आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर बांगलादेशाने चीन देशासोबत स्थानिक पातळीवर मानवरहित हवाई वाहने तयार करण्यासाठी आणि एकत्रित करण्यासाठी म्हणजेच असेंबल करण्यासाठी करार केलेला आहे. याच्या मागचा उद्देश काय तर लिहून घ्या. बांगलादेशमध्ये स्वदेशी ड्रोन निर्मिती उद्योग, ड्रोन इंडस्ट्री विकसित करणे या उद्देशाने हा करार करण्यात आला आहे. आणि याच्यामुळे फायदा काय आहे तर या प्रकल्पामुळे बांगलादेशाची संरक्षण क्षमता वाढेल आणि आपत्ती व्यवस्थापनामध्ये मदत होईल, हा याच्या मागचा मेन उद्देश आहे. या ठिकाणी चीन, बरोबर, तर बांगलादेशने चीन देशासोबत करार केला आहे. तर चीनबद्दल एकदा चर्चा करूया. अध्यक्ष आहेत शी जिनपिंग, राजधानी आहे बीजिंग, चलन वापरलं जातं रेनमिनबी. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 9. 9वी ते 12वी पर्यंत शिकणाऱ्या मुलींना आर्थिक मदत देणारी नमो लक्ष्मी योजना कोणत्या राज्यामध्ये राबवली जाते? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या. नमो लक्ष्मी योजना, नमो नरेंद्र मोदी असं जरी लक्षात ठेवलं तर काय हरकत नाही. आणि नरेंद्र मोदी कुठलेत? गुजरातचे, बरोबर. तर गुजरात या राज्याच्या अंतर्गत नमो लक्ष्मी योजना या ठिकाणी राबवण्यात आलेली आहे, ज्याच्या मागचा उद्देश मुलींच्या शिक्षणाला चालना देणे आणि गळती कमी करणे या उद्देशाने या ठिकाणी ही योजना राबवण्यात आली आहे. योजनेचं नाव आहे नमो लक्ष्मी योजना. एक सेपरेट व्हिडिओ आपण तयार करू लवकरच, ज्याच्यामध्ये जे काही भारतातील वेगवेगळे राज्य आहेत त्या राज्याच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या ज्या काही या ठिकाणी वेलफेअर स्कीम्स आहेत त्याच्यावरती आपण एक सेपरेट व्हिडिओ तयार करू. तोपर्यंत गुजरातबद्दल आपण चर्चा करूया. स्थापना झाली 1 मे 1960ला. याच दिवशी महाराष्ट्र राज्याची देखील स्थापना झाली. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल, राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत, राजधानी आहे गांधीनगर. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान गीर, ब्लॅकबक आणि वनसदा, आणि 5 महत्त्वाचे धरण सरदार सरोवर, उकाई, काढणा, दंतीवाडा आणि धारोई. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 10. 2025-26च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार भारतातील जेन AI स्टार्टअपचा सर्वाधिक वाटा कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे?
AI याचा फुल फॉर्म मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, भारतातील जेन AI जनरेटिव्ह AI स्टार्टअप्सचा सर्वाधिक वाटा त्याच्यामध्ये 1 नंबरला आहे कर्नाटक 39% सकट, 2 नंबरला आहे महाराष्ट्र 14% सकट, 3 नंबरला आहे गुजरात 9% सकट. बरोबर, या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न, समर्थ पंचायत पोर्टलद्वारे मालमत्ता कर वसूल करणारा भारतातील पहिला जिल्हा कोणता ठरला आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, धमतिरी नावाचा एक जिल्हा आहे. कोणता? धमतिरी नावाचा जिल्हा. याच्यामध्ये वैशिष्ट्य काय आहे तर लिहून घ्या, मालमत्ता कराचे डिजिटल ऑनलाईन संकलन करणे आणि याच्यामध्ये या ठिकाणी समर्थ पंचायत पोर्टलद्वारे मालमत्ता कर वसूल करणारा भारतातील पहिला जिल्हा ठरला आहे धमतरी जिल्हा. शेवटचा प्रश्न, संपूर्णता अभियान 2.0 खालीलपैकी कोणत्या संस्थेने सुरू केलेलं अभियान आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नीती आयोग. हा जो काय आयोग आहे किंवा ही जे काही ऑर्गनायझेशन आहे, संस्था आहे, त्यांनी या ठिकाणी संपूर्णता अभियान 2.0 नावाचं अभियान या ठिकाणी सुरू केलेलं आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, सरकारी रुग्णालयांमध्ये समर्पित रजो निवृत्ती क्लिनिक स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणतं आहे? तमिळनाडू, राजस्थान, गुजरात की आसाम? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, जानेवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या, 1 जानेवारी DRDO स्थापना दिवस आणि जागतिक कुटुंब दिवस, 2 जानेवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस, 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून, 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिवस, 5 जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस, 6 जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून, 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिवस, 10 जानेवारी जागतिक हिंदी दिवस, 11 जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लाल बहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी, 11 ते 17 जानेवारी याच्या दरम्यान रस्ता सुरक्षा सप्ताह, 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस, स्वामी विवेकानंद यांची जयंती असते आणि आपल्या जिजाऊ माँसाहेबांचा देखील जन्मदिवस असतो, 15 जानेवारी भारतीय सैन्य दिवस, 16 जानेवारी छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिवस, 23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती, 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस, 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस 2026 मध्ये आपण 77वा साजरा करीत आहोत आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस आणि शेवटचा 28 जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती. ठीक आहे, तर लगेच काय करूया, फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा चर्चा करूया. लिहून घ्या, 1 फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिवस, 2 फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिवस, 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस, 7 फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस, 10 फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस, 11 फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस, 12 फेब्रुवारी डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस, 13 फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती, 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार, 20 फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस, 21 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस, 24 फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस, 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक NGO दिवस आणि 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस. क्लिअर?